नमस्कार CSC VLE मित्रांनो, तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, सध्या तुम्हाला माहितीच आहे राज्यभरामध्ये जे काही शेतकरी ओळखपत्र ज्याला आपण फार्मर आयडी कार्ड म्हणतो, हे कार्ड काढण्याची जी काही प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि वेबसाईट सुद्धा व्यवस्थित सुरू झालेली आहे। तर आता हे कार्ड काढत असताना जे आहे ते CSC VLE यांना कार्ड जे काही रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जे काही पेमेंटचा प्रॉब्लेम येत आहे, पेमेंट होत नाही किंवा पेमेंटचा पेज जे आहे ठिकाणी अवेलेबल नाही आहे। तर आता बऱ्याच VLE मित्रांना जे आहे ते प्रश्न पडलेला आहे की पेमेंट करायचं की नाही, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे शेवटचा व्हिडिओ पाहिला होता की CSCच्या माध्यमातून शेतकऱ्याचं फार्मर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केले जाते, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की शेतकऱ्याची रजिस्टर जेव्हा आपण ते सेव्ह करतो, ई साइन करतो, ई साइन केल्याच्यानंतर OTP घ्यावा लागतो आपल्याला। OTP घेतल्याच्या नंतर या ठिकाणी जेव्हा आपण OTP सबमिट करतो, त्यानंतर रजिस्ट्रेशनला एक फार्मर आयडी या ठिकाणी दिला जातो किंवा इथे त्याचा रिक्वेस्ट आयडी जनरेट होतो आणि त्या शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता फार्मर रजिस्ट्रेशन करताना, त्या मोबाईलवरती सुद्धा एक टेक्स्ट मेसेज स्वरूपात त्याला तो मेसेज जे आहे ते पाठवला जातो। त्यानंतर आता त्या ठिकाणी 3 ऑप्शन येत होते, एक म्हणजे ओके येत होतं, त्यानंतर दुसरं होतं डाउनलोड PDF, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, आणि तिसरं येत होतं या ठिकाणी प्रोसीड टू पे। तर यामध्ये जेव्हा आपण त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता तेव्हा वेबसाईटवरती ते ऑप्शन येत होतं प्रोसीड टू पेचं। तेव्हा प्रोसीड टू पेवरती क्लिक केल्यानंतर वॉलेटमधून पेमेंट करायची प्रोसेस होते, परंतु ते सुद्धा होत नव्हती। तर आता जे आहे ते या ठिकाणी प्रोसीड टू पेचं जे काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी रिमूव्ह करण्यात आलेलं आहे CSCच्या माध्यमातून। आता फक्त त्या ठिकाणी 2च ऑप्शन आहे, एक म्हणजे ओके किंवा डाउनलोड PDF। तर आता शेतकऱ्यांना ई साइनची प्रोसेस केल्याच्यानंतर फक्त जे काही डाउनलोड PDF आहे हेच डाउनलोड PDF करायचे आहे। त्यावरती फोटो वगैरे येऊ शकतो, आणि नसेल आला तरी काही प्रॉब्लेम नाही। थोडाफार टेक्निकल प्रॉब्लेम असेल वेबसाईटमध्ये, कोणाला या ठिकाणी चेकबॉक्स इनेबल होत नाही आहे फॉर्म डिटेल सेव्ह करण्यासाठी, तर ते थोडाफार वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा आज उद्या सॉल्व्ह होऊनच जाईल CSCच्या माध्यमातून। तर आता वेबसाईट जे आहे ते व्यवस्थित सुरू झालेली आहे, फक्त तुम्हाला डाउनलोड प्रोसेसवरती न्यायचं आहे आणि डाउनलोड PDF करून शेतकऱ्यांना द्यायची आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पेमेंटचं काय करायचं, पेमेंट करायचं की नाही करायचं। आता तिथे पेजेस उपलब्ध नाही आहे पेमेंटसाठी, त्याच्यामुळे आपल्याला पेमेंट करायचं नाही, आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं मी। तर मित्रांनो, आपण त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जेव्हा मागचा व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येत असेल तर पेमेंट करा, नसेल तर करू नका। तर आता CSCच्या माध्यमातूनच कालपासून जे आहे ते या ठिकाणी ते जे काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी प्रोसीड टू पेचं ते या ठिकाणी रिमूव्ह करण्यात आलेलं आहे। तर आता मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड PDF करून घ्यायचे आहे आणि शेतकऱ्यांना जे काही PDF आहे ते द्यायची आहे। तसेच तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही आधार नंबरच्या माध्यमातून जे काही स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकलेलं आहे। तसेच हे शेतकरी ओळखपत्र कशासाठी आहे, महत्त्वाचे याचे फायदे काय असणार आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही VLE आहे यांना यामधून जे काही कमिशन आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे, कारण की CSCच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी VLEंना सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याकडून कुठलेही पैसे या ठिकाणी घ्यायचे नाही। तर आता या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याच्या आयडीनुसार, आता जे VLEची आयडी आहे या VLEच्या आयडीवरून किती रजिस्ट्रेशन होतात, किती शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन केले जातात, त्यानुसार शेतकऱ्यांना ₹15 पर कमिशन, ₹15 पर फार्मर कमिशन अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनचे जे काही पैसे आहेत ते दिले जाणार आहे। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती CSCच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, परंतु हे पैसे कधी दिले जातील हे सुद्धा जे आहे त्यांनी अजून सांगितलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे जे काही फार्मर रजिस्ट्रेशन करताना पेमेंटचा प्रॉब्लेम होता किंवा पेमेंट करावं की नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला समजलं असेल आता पेमेंट करायचं की नाही करायचं। तर मित्रांनो, हा आपला व्हिडिओ होता, ही माहिती उपयुक्त वाटलं इतर VLE मित्रांपर्यंत। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।